नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव येत असेल की केव्हा केव्हा तुमच्या पार्टनरचा खूप चांगला मूड असतो पण तुमचा मूड नसतो. तुमची पार्टनर तुम्हाला खूप कन्व्हिन्स करते की आज आपल्याला सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायची आहे, पण तुमचा मूड नसल्यामुळं तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळत नाही आणि तुमची करण्याची इच्छा पण होत नाही. अशाच एका विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक आणि इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या मराठी बांधवापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझे 2 व्हिडिओ मी रोज बनवत असतो आणि रोज यूट्यूबवर मी रिलीज करत असतो. कारण की तुमच्या लैंगिक समस्यामध्ये माझ्या नॉलेजचा जो मी 40 वर्षांमध्ये अनुभवलेला आहे तो नॉलेज तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुभवायला मिळाला पाहिजे आणि त्याचं बेनिफिट झालं पाहिजे. हाच माझा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा नेहमीच उद्देश राहिलेला आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा तुमच्या पार्टनरचा मूड असतो पण तुमचा मूड नसतो. याला कारण काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असेल जे मी माझ्या 40 वर्षाच्या अनुभवातून घेतलेलं आहे की लो टेस्टोस्टेरॉन. लो टेस्टोस्टेरॉनचे साईन तुम्ही कसे ओळखायचे? जर तुम्हाला दिवसभर तुम्हाला विकनेस येत असेल, दिवसभर तुम्हाला मसल क्रॅम्प येत असतील, तुमच्या पोटाकडचा घेर वाढलेला असेल किंवा तुमचं कोणत्याही गोष्टीमध्ये मूड नसेल किंवा गाणं ऐकण्यामध्ये किंवा पिक्चर बघण्यामध्ये किंवा काही टी व्ही बघण्यामध्ये तुमचा मूड येत नसेल तर समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झालेली आहे. कारण टेस्टोस्टेरॉन लेवल हे किंग ऑफ द हार्मोन आहे, तुम्हाला माहीतच आहे, आणि त्याच्यावरच आपलं लैंगिक आयुष्य चालतं हे पण तुम्हाला माहीतच आहे. कारण की लो टेस्टोस्टेरॉन असेल तर लो लिबिडो म्हणजे तुमची काम इच्छा कमी होणार. काम इच्छा कमी असेल तर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळणारच नाही आणि त्याच्यामुळे तुमची इच्छा पण होणार नाही. तर असं का बरं होतं? कारण याला सगळ्यात मेन जर कारण मी शोधून काढलं असेल तर झिंक डेफिशियन्सी. कारण झिंक एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे ज्याच्यावर टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन डिपेंड राहतं. जर झिंक लेवल तुमची चांगली असेल तर टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन नॉर्मल असेल आणि टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन नॉर्मल असेल तर तुमची काम इच्छा किंवा ज्याला आपण लिबिडो म्हणतो ती चांगली साबूत राहणार. तर मित्रांनो, लो झिंक किंवा झिंकची डेफिशियन्सी हे खूप कॉमन सिम्पटम आमच्या दवाखान्यात आम्ही रोजचे पेशंट बघतो आणि त्यासाठी आमच्याकडं झिंक सप्लिमेंटचं RG फ्लोम नावाचं जे L-आर्जिनिन आहे त्याच्यामध्ये आम्ही झिंक पण टाकलेलं आहे आणि फोल्विक ॲसिड पण टाकलेलं आहे, जेणेकरून टेस्टोस्टेरॉन पण बूस्ट होईल, हिमोग्लोबिन वाढेल, B12 वाढेल आणि B12 वाढल्यामुळे तुमच्या पूर्ण ब्लड जे म्हणजे ऑक्सिजन घेऊन जातात RBC, तर ते ऑक्सिजनेशन तुमच्या बॉडीमध्ये चांगलं होईल हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून जर तुमच्या बॉडीमध्ये फक्त आणि फक्त झिंक डेफिशियन्सी असेल तरी तुम्हाला लो डिझायर असेल, लो म्हणजे तुमची इच्छा कमी असेल आणि दिवसभर तुम्हाला इरिटेबल वाटेल आणि थकव्यासारखं पण वाटेल. आणि थकवा जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच झिंक डेफिशियन्सी तुमच्या बॉडीमध्ये आलेली आहे हे तुम्ही ओळखून घ्यायचं. आणि झिंक आता वाढण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? सगळ्यात चांगलं म्हणजे जर सोर्स असेल झिंकचा ते आहे पंपकिन सीड किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स. जितके जास्त पंपकिन सीड तुम्ही खासाल, जितके तुम्ही जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स खासाल, तितकं तुम्हाला झिंक तुमच्या बॉडीमध्ये रक्तामध्ये चांगलं राहील आणि त्याच्यामुळं तुमचं टेस्टोस्टेरॉन लेवल पण नॉर्मल राहू शकतं. आणि त्याला जोडीदार जर असेल तर तुम्हाला प्रॉपर रेग्युलर एक्सरसाइज. जर तुम्ही जिममध्ये जाऊन जर स्ट्रेनस एक्सरसाइज म्हणजे ज्याला आपण वेट लिफ्टिंग म्हणतो, हे वेट लिफ्टिंगसारखे एक्सरसाइज जर तुम्ही जिममध्ये जाऊन केले तर नक्कीच टेस्टोस्टेरॉन बूस्ट होईल. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही जर केलं तर तुमची काम इच्छा खूप वाढेल आणि काम इच्छा जितके जास्त वाढेल तितके तुम्हाला इरेक्शन स्ट्रॉंग येऊ शकतं. तर मित्रांनो, फक्त जर अश्वगंधा आणि शिलाजीत जर घेऊन जर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर मला वाटतं कोणी जिममध्ये गेलंच नसतं. तर मी म्हणतो की असं स्वतः मेडिकेशन करू नका, अशी स्वतः औषधी घेऊ नका. कारण की बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे जाऊन त्या डॉक्टरांना एक निदान करावं लागतं, एक तपासावं लागतं की याच्यामध्ये बॉडीमध्ये कशाची कमतरता आहे आणि ते कमतरता बघून जर आम्ही तुमच्यावर उपचार केले तर उपचार चांगले होतात आणि चांगले तुम्हाला दीर्घकालीन त्याचे इफेक्ट पण तुम्हाला चांगले भेटतात. तर मित्रांनो, स्वतःच्या मनाने अश्वगंधा शिलाजीतसारखे किंवा कोणतेही पदार्थ घेऊ नका किंवा वाग्रासारख्या औषधाचं पण सेवन करू नका. हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून यासाठी सांगतो की माझ्याकडे येणारे 10 पैकी 9 पेशंट जे असतात हे नक्कीच स्वतः सेल्फ मेडिकेशन घेऊन येत असतात आणि त्याच्यामुळे मी नक्की तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा काउन्सिलिंगची पण गरज असते आणि तुम्हाला औषधोपचाराची पण गरज असते. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की एक टीचर आपल्याला एका शाळेमध्ये आपल्याला शिकवत असतो
आणि शिकवता जाता जाता आपल्याला काहीतरी होमवर्क देऊन जातो. तर त्याचप्रमाणे जर आपण प्रॉपर होमवर्क जाऊन घरी केलं आणि दुसऱ्या दिवशी आपण शाळेमध्ये आलो तर आपल्याला प्रॉपर नॉलेज असतं, प्रॉपर आपण ॲन्सरिंग करू शकतो. त्याचप्रमाणे आम्ही पण तुम्हाला जेव्हा तुम्ही आमच्या क्लिनिकला येता तर आम्ही काही तुम्हाला होमवर्क देतो की जसं बॅलन्स डाईटबद्दल किंवा एक्झरसाईजबद्दल किंवा स्ट्रेचिंग एक्झरसाईजबद्दल किंवा प्राणायाम योगाबद्दल याच्याबद्दल सगळे आम्ही तुम्हाला ॲडवाईस करत असतो किंवा ते माझ्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर पण लिहिलेलं असतं. तर हे तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर तुम्हाला दीर्घकालीन औषधी घेण्याची गरजच पडणार नाही. तरी मित्रांनो, अजून काही तुम्हाला काही समस्या असतील किंवा तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.